नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा, का कळेना. रिसेप्शनने मीटिंग सुरू असताना अर्जंट कॉल म्हणून मेघाला फोन लाईन ट्रान्सफर केली. रिसेप्शन म्हणाली, मेघा मॅम, दिस इज अर्जंट कॉल फॉर यू. मेघा म्हणाली, ओके प्लीज ट्रान्सफर. पलीकडून आवाज येतो, हॅलो ताई. ताई, मी रेवतीशी आता रजिस्टर मॅरेज करतोय. मी तुला न सांगता लग्न करूच शकत नव्हतो, म्हणून आधी तुला सांगितलं. मन हलकं झालं ताई. समोरून प्रमोद भराभर बोलून गेला. तिने फक्त ओके म्हणून फोन ठेवून दिला. मेघा एक पॅशनेट इंटेरियर डिझायनर. या कामाची तिला प्रचंड आवड. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची. जीव ओतून घराला घरपण द्यायची. डोळ्यांचे पारणे फेडणारे डिझाईन तयार करायची. मेघा आज खूप बिझी होती. आज फायनल डिझाईन क्लायंटला सादर करायचं होतं तिला, आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला. तिचं कामच तसं होतं की क्लायंटला नेमकं काय हवं आहे हे तिला कळलं की बस, काम फत्ते. पण प्रमोदचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केलं आणि ॲज युज्युअल क्लायंट खुश झाले. मेघाने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली. प्रमोद मेघाचा लहान भाऊ. आई वडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते. मेरिटवर अभ्यास करून आज प्रमोद मोठ्या पदावर कार्यरत होता. कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटली आणि तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मेघाला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. मेघाला ही रेवती पसंत होती, पण हे असं अचानक रजिस्टर मॅरेज. डोकं भणभणायला लागलं विचार करून. तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. मेघाने दार उघडले. समोर प्रमोद आणि रेवती उभे. दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आणि रेवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळं सांगून जात होतं की खरोखरच यांनी लग्न केले. मेघाने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली. आतून गाडीची चावी घेऊन आली. मेघा म्हणाली, चला. प्रमोद प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला, ताई कुठे? मेघा म्हणाली, रेवतीच्या घरी. प्रमोद म्हणाला, अगं पण. मेघा म्हणाली, सगळं आत्ताच सांगू? चल आधी ही घे चावी, गाडी स्टार्ट कर. प्रमोद म्हणाला, ओके. मेघा म्हणाली, रेवती, तुझ्या घरी अजून काही माहीत नसेलच तुमच्या लग्नाबद्दल? रेवती म्हणाली, नाही ताई, पण मला खूप भीती वाटते. मेघा म्हणाली, लग्न करताना नाही वाटली, मग आता का घाबरतेस? प्रमोद म्हणाला, ताई नको ना, खूप राडा होईल. मेघा म्हणाली, काय घाई होती लग्नाची? आपण रीतसर मागणी घातली असती. हे डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करायची काय गरज होती? प्रमोद म्हणाला, मीही तेच बोलत होतो तिला, पण ही ऐकायलाच तयार नव्हती. जीव द्यायला निघाली होती. मेघा म्हणाली, कसल्या ग तुम्ही सुशिक्षित मुली? आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता की स्वतःवर? रेवती म्हणाली, नाही ताई, तसं नाही, पण आमच्या घरी लव्ह मॅरेजला परवानगी नाही आणि प्रमोदचे आई वडीलही नाही, म्हणजे तो अनाथ आहे म्हणून पण परवानगी नाही. मेघा म्हणाली, मी बघते काय ते हार काढून गाडीतच ठेवा. आणि रेवती, तू ते मंगळसूत्रही बाजूला काढून ठेव. अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला, पण तसं तिने दाखवलं नाही. गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली. घर कसलं सुंदर असा बंगला होता तो. मेघा म्हणाली, प्रमोद, गाडीतल्या 2 बॅग सोबत घे. प्रमोद म्हणाला, का आहे यात? मेघा म्हणाली, चल आधी, मग कळेल. तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात. मेघा एक दीर्घ श्वास घेऊन दारावरची बेल वाजवणार त्याआधीच आतून दार उघडते. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात. रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते. घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते. रेवतीला बघून तिची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले. तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते. पाहुणे निघून जातात रेवतीची आई म्हणाली, रेवती, तुला सांगितलं होतं ना आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून? आज तरी घरी थांबायचे होते. रेवतीचे बाबा म्हणाले, जाऊ दे गं, लहान आहे अजून ती. रेवतीची आई म्हणाली, लहान? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलावले होते ना? रेवती म्हणाली, म्हणजे? एव्हाना मेघाला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला पसंत करण्यासाठी आले होते. रेवतीला मध्येच थांबवत मेघाने स्वतःची आणि प्रमोदची ओळख करून दिली. मेघा म्हणाली, सर, मी मेघा सबनेस, आणि हा माझा लहान भाऊ प्रमोद. MBA केलं आहे याने आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आली आहे. रेवती आणि प्रमोद एकमेकांना आश्चर्याने बघतात. आपली ताई आपल्यासाठी यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना.
इतक्यात रेवतीचा मोठा भाऊ विक्रम आत येतो, जो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो. विक्रम म्हणतो, सॉरी पण ते शक्य नाही. रेवूचं लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्कं केलं आहे, सो तुम्ही निघालात तरी चालेल. मेघा शांतपणे रेवतीच्या बाबांना म्हणते, सर, रेवती आणि प्रमोद एकमेकांना पसंत करतात. प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. रेवतीचे आईबाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात. रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्व काही सांगून जाते. रेवतीचे बाबा काहीसा विचार करून म्हणतात, मग तुमच्या आईवडिलांना माहिती आहे का हे, की तुम्ही परस्पर ठरवून आलात? का सबनीसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे? मेघा शांतपणे म्हणाली, नाही, आम्हा सबनीसांच्या मुलांना मुळात आगाऊपणा जमतच नाही. आमचे आईबाबा नाहीत, म्हणून मी प्रमोदची मोठी बहीण या नात्याने माझं हे कर्तव्य समजून इथे आले. रेवतीचे बाबा म्हणाले, आय एम सॉरी, वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांचं छत्र नाही. ते असते तर एक वेळ आम्ही विचार केला असता, पण आता हे लग्न शक्य नाही. मेघा म्हणाली, अहो पण का? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात, आपल्या मुलीला सासू सासरे यांचा त्रास नको म्हणून. मग काय हरकत आहे? रेवतीची आई म्हणाली, मुलांना वेगळं केलं की ते आपलीच मनमानी करतात. घर संसार याचं त्यांना काही पडलेलं नसतं. घरात मोठी माणसे असली की दोघातले वाद विकोपाला जात नाहीत. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो. ते उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीत. विक्रम म्हणाला, अशी मुलं प्रेम करतात, पण फॅमिली बॉन्डिंग काय असते हे न कळाल्याने नातं टिकवू शकत नाहीत. मेघा विक्रमचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाले, एक मिनिट मिस्टर, व्हॉट एव्हर युअर नेम इज. फॅमिली बॉन्डिंग आम्हाला चांगलीच कळते. 15 वर्ष झाली आईबाबा कार अपघातात जाऊन. आमचा प्रमोद फक्त 10 वर्षाचा होता. तेव्हापासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत. लग्न न जमवण्यासाठी कोणतीही क्षुल्लक कारणं देऊ नका. प्रमोद म्हणाला, ताई आपण निघूया इथून. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको. मुळात रेवती या सगळ्यात काहीही बोलत नाही याचा राग प्रमोदला येतो. प्रमोद मेघाचा हात धरून निघायला लागतो. मेघा तशीच मागे वळून म्हणते, आमच्या आईवडिलांनी फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत, म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो. आणि आमची फॅमिली बॉन्डिंग इतकी चांगली आहे की रेवतीशी रजिस्टर मॅरेज करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले तरी की ताई, मी रेवतीशी रजिस्टर मॅरेज करतोय. बट अनफॉर्च्युनेटली तुमच्यात ती बॉन्डिंग नाही. तुमची बहीण पळून जाऊन लग्न करते. इथेच तिचा तुमच्यावरचा विश्वास कळतो. रेवती आज माझ्या भावाची बायको आहे, पण तिने पळून लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको, म्हणून मी इथे आले होते. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत, ज्यांनी मला आधी रेवतीचा आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडलं. येतो आम्ही. मेघा आणि प्रमोद निघून जातात. इथे रेवतीही रडत रडत रूममध्ये निघून जाते. रेवतीचे आईबाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात. रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते. रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते. आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवाळते. रेवती रागाने आईचा हात दूर लोटते. आई तिला समजवण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारत कुरवाळते. तशी ती रागात उठून बसते. आई, शिकाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते? चुकीचं तर शिका वाकली होती. मनमानीत पण तीच करत होती. अजूनही शिकामुळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही? आई तिला आपल्या जवळ घेते. रेवती परत आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडायला लागते. इतक्यात विक्रम आत येतो. आई रेवतीला गप्प राहण्यास सांगते. रेवू, आता तो विषय नको. विक्रम रेवतीच्या बाजूला येऊन बसतो. विक्रम म्हणतो, मी ऐकलंय सगळं. खरोखरच शिकामुळे आपण सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलोय. रेवती म्हणाली, भाई मला तसं म्हणायचं नव्हतं. रेवतीची आई म्हणाली, विक्रम प्लीज, रेवूला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. रेवतीचे बाबाही तिथे येतात. रेवतीचे बाबा म्हणाले, विक्रम, मला तरी वाटतं प्रमोद आणि मेघा खरंच चांगली माणसं आहेत आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे. मग आता आपण उगाच विषय ताणायला नको. मेघा हुशार आहे आणि समजूतदारसुद्धा. आपली रेवू सुखी राहील. रोहनच्या बाबांशी मी बोलेन, समजवीन त्यांना. विक्रम म्हणाला, हां, मी बोलतो रोहनशी. रेवती म्हणाली, भाई आय एम सॉरी. विक्रम म्हणाला, यात तुझी काहीच चूक नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमोद ऑफिसला जायला निघतो. मेघा आपल्याच विचारात गुंग असते. प्रमोद तिच्याजवळ जातो. गुडघ्यावर बसून मेघाला समजावतो. ताई, अगं कशाला वाईट वाटून घेतेस? होईल सगळं नीट. मेघा म्हणाले, आय एम सॉरी. तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच माझ्यामुळे हे काय होऊन बसलं. प्रमोद म्हणाला, ताई, काही झालेलं नाही. तू रडणं थांबव आधी. मेघा म्हणाली, नाही बेटा, मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली. मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेन. हवं तर पाय धरेन मी त्यांचे. इतक्यात दारावर रेवती आणि तिचे आईवडील येतात.
रेवतीचे बाबा म्हणाले, त्याची काही एक गरज नाही आहे बेटा, आम्हाला माफ कर. पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतं. आम्ही आत येऊ शकतो? मेघा आपल्या अश्रू पुसत म्हणाली, या ना सर प्लीज. बसा तुम्ही, मी पाणी आणते. रेवतीची आई म्हणाली, नको मेघा, राहू दे, तू बस आधी. मेघा, कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांची माफी मागतो. प्रमोद म्हणाला, अहो माफी कशाला, कालचा विषय कालवरच सोडून देऊया. रेवतीचे बाबा म्हणाले, मग लग्नाची तयारी करायला हवी. काय आहे की यांनी रजिस्टर केलं, पण आपल्याही पद्धतीने होऊन जाऊ देत लग्न. मेघा म्हणाले, अगदी माझ्या मनातलं म्हणाला सर. रेवतीची आई म्हणाली, अगं सर काय म्हणतेस, बाबा म्हण त्यांना, आणि मला आई. मेघा खूप खुश होते. प्रमोद आणि रेवती दोघेही आनंदाने भरून जातात. पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी मेघा आणि प्रमोदला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन रेवती व तिचे आईवडील निघून जातात. प्रमोद म्हणाला, लव्ह यू दी, थँक यू सो मच बिईंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो. नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. आज मेघाला एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये मीटिंगला जायचे होते. असं तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट मेघाने पूर्ण केले होते, पण यावेळेस त्याच्या नवीन घराचं डिझाईन होतं, ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते. आफ्टरऑल त्याला ते घर त्याच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं. हा क्लायंट म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख. मेघाला हे अजून तरी माहीत नसतं. आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते. मेघा म्हणाली, मे आय कम इन? रोहन म्हणाला, ओ मिस मेघा, प्लीज कम इन. मेघाला बघताच रोहन खुर्चीवरून उठून उभा राहतो. तिला एक क्षण पाहतच बसतो. हलका गुलाबी रंगाचा चुडीदार सूट, हातात त्याच कॉम्बिनेशनच्या बांगड्या, गळ्यात नाजूक सोन्याची चेन, मोकळे सोडलेले लांब केस, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती. मेघा म्हणाली, हॅलो मिस्टर रोहन, मी मेघा, आज पहिल्यांदाच आपली भेट होते. रोहन म्हणाला, इतके दिवस हा आयटम कुठे होता यार? मेघा म्हणाली, एक्सक्यूज मी, काही म्हणालात? मेघानं त्याचं बोलणं बरोबर ऐकलं, पण इग्नोर करत ती कामाविषयी बोलू लागली. रोहन म्हणाला, कामं तर होतच राहतील. बाय द वे, आज संध्याकाळी बाहेर कॉफीसाठी भेटूया? मेघा जरा दचकूनच म्हणाली, आय एम सॉरी, बट मला काही कामं आहेत. तुम्ही हे डिझाईन फायनल करा ना. कॉफी काय होतच राहील. डिझाईन बघताना रोहनचं लक्ष डिझाईनवर कमी, मेघावर जास्त होतं. मेघाने ते बरोबर हेरलं. तिने लवकरात लवकर मीटिंग संपवली आणि तिथून बाहेर निघाली. ती जरा घाईतच निघाली आणि तिचा एकाला धक्का लागून पाय घसरला, पण समोरच्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून तिला पकडले. दोघांचीही नजरभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सावरत मागे झाली. तो विक्रम होता. ती फक्त थँक्यू म्हणून निघून जाते आणि विक्रम रोहनच्या केबिनमध्ये जातो. रोहन म्हणतो, हाय विक्रम, आज सकाळीच येणं केलंस? विक्रम म्हणाला, रोहन, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रोहन म्हणाला, हां बोल ना, तू एवढा अपसेट का आहेस? इज एव्हरीथिंग ओके? विक्रम म्हणाला, रेवतीशी तुझं लग्न नाही होऊ शकत. आय एम सॉरी फॉर दॅट. आय होप यू कॅन अंडरस्टँड. याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम नाही होणार. आणि तो रेवती व प्रमोदबद्दल सांगतो. रोहन म्हणतो, बस काय यार, इट्स ओके. ॲक्च्युली रोहनला रेवतीशी काही घेणं देणं नव्हतं. रेवतीसोबत लग्न करून त्याला विक्रमकडून आपला बिझनेस वाढवून घ्यायचा होता. पण आता रोहनला बिझनेसपेक्षा मेघामध्ये जास्त इंटरेस्ट वाटत होता. म्हणून लग्न तुटण्याचं वाईट त्याला वाटत नव्हतं. रोहन स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा, पण तो थोडा स्त्रीलंपट होता. आज ही मुलगी तर उद्या दुसरी. विक्रमची आणि त्याची भेट एका कॉन्फरन्स दरम्यान होते. त्याच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परिचयाचा होऊन जातो. विक्रम स्वतःहून रेवतीच्या लग्नाचा प्रस्ताव रोहनसमोर मांडतो. रोहनचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो. रात्रीच्या जेवणासाठी मेघा आणि प्रमोद रेवतीच्या घरी येतात. प्रमोद आणि रेवतीचं लग्न डिस्टेन्शन वेडिंग असं ठरतं. रेवतीचे बाबा लग्न गोव्याला त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात. 15 दिवसांनी साखरपुडा आणि 1 महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढून सगळा कार्यक्रम ठरवतात. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात. पण विक्रम जेवणाला उपस्थितीत नसतो. मेघा त्याबद्दल बाबांना विचारते. इतक्यात विक्रम आणि रोहन येतात. रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे विक्रमला माहीत असते, पण तो विसरतो आणि रोहनचा राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण देत घरी घेऊन येतो. आई त्या दोघांनासुद्धा पानं वाढते. मेघाला बघून रोहन मनातून भलताच खुश होतो. जेवताना त्याचं लक्ष फक्त मेघावर होतं. मेघानेही ते ओळखलं होतं. तिने लवकर जेवण आटोपून प्रमोदला घेऊन
सर्वांचा निरोप घेतला. आता प्रोजेक्टच्या बहाण्याने रोहन रोज मेघाशी जवळीक साधू लागला. मेघा वारंवार त्याला टाळत होती. लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण तो येऊ लागला. मेघाला राग तर खूप आला होता, पण तो रेवतीच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती. रेवतीचा भाऊ शॉपिंगला नसला तरी रोहन आवर्जून हजर असायचा. असंच चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला. साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता. मेघा आणि प्रमोद गाडीतून खाली उतरतात. विक्रम स्वागताला उभाच असतो. त्याची नजर मेघावर पडताच तो तिच्यात हरवून जातो. जांभळ्या रंगाची पैठणी अगदी चापून चोपून नेसलेली, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात सोन्याचा नाजूक हार, हातात कंगन आणि पफ काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस, माथ्यावर नाजूक चंद्रकोर, लाल रंगात भिजलेले नाजूक ओठ, यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी. आज तिच्या रूपाने विक्रम पुरता घायाळ झाला होता. याआधी त्याने तिला असं कधी पाहिलं नव्हतं, कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली. मेघा आणि प्रमोद आत प्रवेश करतात. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागते. रेवतीचे आईवडील मेघाची पाहुण्यांना ओळख करून देत असतात. विक्रम तिथेच आसपास असतो. गर्दीतून चोर नजरेने मेघाला बघत असतो. काही वेळाने रेवती तयार होऊन येते. दोन्ही उत्सवमूर्ती स्टेजवर हजर असतात. साखरपुडा व्यवस्थित पार पडतो. अगदी पारंपरिक पद्धतीने रेवती आणि प्रमोद एकमेकांना अंगठी घालतात. तसा वरून त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. दोघेही खूप खुश असतात. पण हल्लीच्या मुलांची नाच गाण्याची हौस. मग काय, हॉलमध्ये मंद दिव्यांच्या रोषणाईत छान रोमॅन्टिक गाणं वाजू लागले. प्रमोद आणि रेवती दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करू लागले. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवाज. लांबूनच मेघा त्या दोघांना पाहत असते. त्या दोघांना असं खुश बघून आईबाबाही सुखावतात. आता हळूहळू इतर बाकीचे पण जोडीने नाचायला येऊ लागले. इतका वेळ गैरहजर असलेला रोहन आत्ताच हॉलमध्ये आला. सर्वांना डान्स करताना बघून हाही मेघाला जबरदस्ती घेऊन गेला. अचानक साऊंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणाई बदलली. त्या डान्स फ्लोअरची थीम अजूनच रोमॅन्टिक झाली. रोहनने आपला उजवा हात मेघाच्या कमरेत तर त्याच्या डाव्या हातात मेघाचा हात घेतला. तिला थोडं आपल्याजवळ ओढलं आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला. मेघाला हे अजिबात आवडत नाही, पण लोकांसमोर उगाच तमाशा नको आणि एवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबोट नको, म्हणून तीही त्यासोबत नाचत होती. या सगळ्यात विक्रम तिलाच बघत होता. अधूनमधून तिनेही ते पाहिलं होतं. म्हणजे आंखों की गुस्ताखिया तिघांचीही सुरूच होती. साखरपुड्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. लव्ह बर्ड्स म्हणजे प्रमोद आणि रेवती खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा रोहनच्या नवीन घरी जाते. आपल्या प्रोजेक्टची कामं कुठंपर्यंत आली आहेत हे पाहायला. तिने बनवलेले डिझाईन हे प्रॉपर वर्क होतं की नाही याकडे ती जातीने लक्ष देते. काही वेळाने तिथे रोहन येतो. रोहन तिला मागून येऊन मिठी मारतो. मेघा तडक मागे फिरून रोहनच्या कानशिलात लगावते. रोहन स्तब्ध होऊन जातो. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसतं. मेघा तिथून निघून जात असते. रोहन म्हणतो, मेघा, इज एनिथिंग रॉंग विथ मी? माझ्यात काही कमी आहे का? आजवर खूप मुली पाहिल्या, गुड लुकिंग, श्रीमंत मुलगा म्हटलं की लगेच भाळतात. तू पहिली आहेस जी मला इग्नोर करतेस. मेघा म्हणाली, रोहन, मी एक साधी सरळ मुलगी आहे. माझं जगण्याचं वे ऑफ थिंकिंग वेगळं आहे. मी तुझ्या टाईपची नाही आहे. अँड यू आर नॉट माय फर्स्ट चॉईस. हृदयातून जी भावना एका जोडीदारासाठी येते ती तुझ्यासाठी नाही आहेत. सो प्लीज स्टे ऑफ इट. रोहन म्हणाला, ऑल राईट, कमीत कमी माझी चांगली मैत्रीण तर बनशील. यार, मी मित्र म्हणून एवढा वाईट नाही आहे. तुझं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर मला आवडलं. मेघा काहीशी हसून म्हणाली, ओके. रोहन म्हणाला, चला मग घराचं काम कुठंपर्यंत आलं ते दाखवा. दोघेही हसून पुढच्या कामाला सुरुवात करतात. रेवतीच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. 2 दिवसांनी गोव्याला जायचं आहे, त्याचीच तयारी सुरू आहे. रेवतीची आई म्हणाली, विक्रम, अरे तू दियाला फोन केलास का? पोहोचली का ती गोव्याला? विक्रम म्हणाला, आई कशाला काळजी करतेस? पोहोचेल ती. वेडिंग प्लॅनर आहे ती. तिला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. आई म्हणाली, धांदरट आहे नुसती, पण तुम्हाला तीच हवी होती. बाबा म्हणाले, अगं तुझ्या भावाचीच मुलगी ना ती. आपल्या विक्रमसाठी तिचंच नाव सुचवत होतीस तू. आई म्हणाली, हो, पण त्यांना करिअर महत्त्वाचं होतं तेव्हा. काय दिवे लावले वेडिंग प्लॅनर बनून. 10 पैकी 4च लग्न नीट पार पडली. विक्रम म्हणाला,
अगं पण उरलेल्या 6 मधली 2 लग्न कॅन्सल झाली, त्यात तिचा काय दोष? आणि बाकी 4चे नवरा नवरी पळून गेले. आई म्हणाली, हिनेच पळवून लावले. बाबा म्हणाले, अगं उलट हिने 2 प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणले. आई म्हणाली, हो हो. रेवू, तो फोन ठेव आता, तयारी कर. सगळे 2 दिवसांनी गोव्याला येऊन पोहोचले. संध्याकाळी मेघा आणि प्रमोदसुद्धा तिथे पोहोचले. संध्याकाळच्या मावळतीला तांबडं शुभ्र आकाश न्हाऊन निघालं होतं. तांबूस चांदण्या प्रकाशात खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा मन प्रसन्न करत होत्या. गार वाऱ्याची झुळूक अंग मोहरत होती आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी रेवतीच्या बाबांचं आजोळ होतं. रेवती आणि प्रमोदचं वेडिंग डेस्टिनेशन. रेवती मेघाला त्यांची खोली दाखवायला घेऊन जाते. बाबा दियाला मेघाची ओळख करून देण्यासाठी घेऊन येतात. मेघाला बघताच दिया जोरात ओरडते. दिया आनंदाने नाचून म्हणते, ओ माय गॉड, मेघा. मेघा ही आश्चर्याने म्हणते, दिया, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. दिया म्हणते, अंकल, मेघा माझी कॉलेज फ्रेंड आहे. आई म्हणते, दिया, तुझं कॉलेज तर पुण्यात होतं. मेघा म्हणते, आई, आम्ही स्पेशल कोर्स दरम्यान एकत्र होतो. आई म्हणते, चला सगळे जेवायला. काय आमची वेडिंग प्लॅनर, सगळीकडे मलाच लक्ष द्यावे लागत आहे. दिया आणि बाबा एकमेकांना बघून हसतात. सगळे जेवणाच्या पंक्तीत बसतात आणि थोड्याफार गप्पा पण जमतात. मेघा म्हणते, दिया, तू आणि वेडिंग प्लॅनर, फायनली तुला तुझा गोल मिळाला तर. दिया म्हणते, हां, ए आत्तू, जरा तू पापड दे ना. आईचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करत, मेघा, जेवणानंतर रात्री तयार राहा. मेघा गोंधळून म्हणते, कशाला? आणि तू इतक्या हळू का बोलतेस? आई म्हणते, मी सांगते ना ती इतक्या हळू का बोलते. दियाचा प्लॅन ओळखून, अगं ही भटकी तुलाही भटकायला घेऊन जाणार. काय गं, बरोबर ना? दिया म्हणाली, यू आर द बेस्ट आत्तू, तूच मला बरोबर ओळखतेस. थोडीशी चिडवत आपल्या आत्याला मिठी मारते. आई म्हणते, चल आता मस्का नको मारूस, लवकर जा आणि लवकर या. मेघा म्हणते, एवढ्या रात्री कुठे जायचं? दिया म्हणते, नाईट लाईट्स बघायला. फुल एक्सायटेड. गोव्यात आल्यावर जर त्याची नाईट लाईफ नाही बघितली तर गोवा पाहिलाच नाही असं होईल. बाबा म्हणाले, ही काय तुम्हाला सोडायची नाही, जा पोरांनो, फिरून या. नंतर लग्नाची तयारी सुरू झाली की वेळ नाही मिळणार. रेवती म्हणाली, ए होईना बात, आय लव्ह यू दिया, तू खरी मैफलची जान आहेस. रोहन म्हणाला, एक जान इधर भी है. बाबा म्हणाले, अरे रोहन्या, तू कुठे राहिला होतास? दिया म्हणाली, हे कोण ध्यान म्हणायचं? विक्रम म्हणाला, फ्रेंड आहे माझा, रोहन नाव आहे त्याचं. रोहन म्हणाला, हाय मेघा, हॅलो एव्हरीवन. आई रोहनला पण जेवणाचा आग्रह करते, पण तो जेवण बाहेरच करून आल्याचं सांगत फ्रेश होण्यासाठी जातो. इथे दिया आणि रेवती तयार होऊन बाहेर सर्वांची वाट बघत असतात. लगेचच तिथे रोहन आणि प्रमोद हे दोघेही येतात. अजून विक्रम आणि मेघा यायचे बाकी होते. रेवती म्हणते, काय करूया, बाईक्सने जायचं की 4 व्हीलर? प्रमोद म्हणतो, लेडीज फर्स्ट, तुम्ही सांगाल तसं. रोहणी हो मध्ये हो करतो. इतक्यात समोरून मेघा आणि विक्रम येतात. मेघाने छान गडद निळ्या रंगाचा वन पीस घातला होता आणि विक्रम जीन्स टी शर्ट आणि ब्राऊन लेदरचं जॅकेट. विक्रम हे दिसायला एकदम हँडसम, अगदी सिनेमातल्या हिरोसारखा. दिया हळूच रेवतीच्या कानात कुजबुजते, जोडी छान वाटते नाही? रेवती म्हणते, तू प्लीज आता यांच्या बाबतीत नको ना सुरू करू. भाई माहीत आहे ना तुला, सोड तू, चल आता. रोहन म्हणतो, मी ड्राईव्ह करतो. कम ऑन, लेट्स गो. दिया म्हणते, लेट्स रॉक यू. सगळ्यात पुढच्या सीटवर विक्रम आणि रोहन, मागे दिया आणि मेघा. रेवती आणि प्रमोद बाईकने निघतात. सगळे एका ओपन पबजवळ येतात. आत एंट्री करताच आपल्याला थिरकायला लावणारं म्युझिक, वेगळ्याच विश्वात नेणारी रोषणाई होती. डान्स फ्लोअरवर पण वेगळीच अशी ढिंच्याक रोषणाई बदलत होती. सगळेच मस्त एन्जॉय करत होते. बीचवर टेंट रिझर्व करून सगळे तिथे बसले. रोहन आणि दियाने मस्त सर्वांसाठी काजू भेळ, प्रॉन्स फ्राय आणि 6 बियर ऑर्डर केल्या आणि मग ते दोघेही जागेवर येऊन बसले. दिया म्हणाली, प्रमोद आणि रेवती, आज की पार्टी तुम्हारे नाम. सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. प्रमोद म्हणतो, थँक्स दिया. इतक्या स्टार्टर्स अँड ड्रिंक्स टेबलवर हजर होतात. सगळे गप्पा मारत ड्रिंक्सची मजा घेत होते. दिया म्हणते, मेघा, आज सब माफ है. मेघा म्हणते, प्लीज, नो हार्ड ड्रिंक्स. रेवती म्हणते, ओनली 1 टाईम दी. रोहन म्हणतो, प्रमोद, तू तरी सांग. प्रमोद म्हणतो, नो कमेंट प्लीज, मला यात नका पाडू. विक्रम उठून जातो.
रोहन म्हणतो, आता ह्याला काय झालं? दिया म्हणते, ओन्ली वन सिप मेघा, नाही आवडली तर नको घेऊ, बट ट्राय न करता नाही नको बोलू. गोवा आहे हो तो लेट्स एन्जॉय. सगळेच आग्रह करायला लागतात. तसं मेघा ओके म्हणून 2 घोट पिते, पण ते काही तिला जमत नाही. मेघा म्हणते, ई विचित्र तोंड करत, या किती बेकार आहे. सगळी तोंडाची चव बिघडवली आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते. मेघा जातच असते. इतक्यात समोरून येणाऱ्या एका मध्यधुंद व्यक्तीचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंकची प्लेट मेघावर पडणार. त्या क्षणाला विक्रम तिला तिच्या हाताला धरून बाजूला ओढतो. मेघा स्वतःला सावरते. विक्रम म्हणतो, आर यू ओके? मेघा म्हणते, या आय एम फाईन. 2 मिनिटे कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. विक्रम म्हणतो, निघूया? सगळे वाट बघत असतील. मेघा म्हणते, हां, हलकेच मान डोलवत. विक्रम म्हणतो, मेघा हे तुझ्यासाठी. दुसऱ्या हातात असलेले सॉफ्ट ड्रिंक्स पुढे करत, इट्स जस्ट सॉफ्ट ड्रिंक्स, नो अल्कोहोल. तू हार्ड ड्रिंक्स घेत नाही ना, म्हणून आणली तुझ्यासाठी. मेघा म्हणाली, थँक्यू. आणि दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात. दिया म्हणते, ए चला ना नाचूया, जाम भारी म्युझिक सुरू आहे. मेघा आणि विक्रम सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात. हे दोघे बसूनच एन्जॉय करत होते. स्वभाव एकसारखा जुळत असल्याने रोहन आणि दिया चांगलेच जवळ यायला लागले होते. पहाटे 4 वाजता सगळे घरी जायला निघतात. यावेळेस दिया आणि रोहन बाईकने निघतात. विक्रम स्वतः गाडी चालवतो. रेवती मस्त प्रमोदच्या खांद्यावर डोकं ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे प्रमोदही तिच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपून जातो. पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात कार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती. दोघेही शांतच. मेघा गाडीतला म्युझिक सिस्टीम चालू करते. नकळत गिअर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो. दोघेही शहारतात. विक्रम सॉरी बोलून समोरचा मिरर ठीक करतो. मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर न्याहाळत बसते. विक्रम अधूनमधून तिलाच बघत असतो. गाडी एकदाची दारावर येऊन थांबते. मेघा, रेवती आणि प्रमोदला उठवून घरी आल्याचं सांगते. तसे ते दोघेही जांभी देत आपापल्या खोलीत निघून जातात. दिया आणि रोहन आले नाही म्हणून मेघा आणि विक्रम तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात. विक्रम म्हणतो, खूप उशीर झालेला आहे, तू जाऊन झोपू शकतेस, मी थांबतो इथे त्यांची वाट बघत. मेघा म्हणते, इट्स ओके, थांबते मी पण, तेवढीच तुम्हाला कंपनी. विक्रम हळूच गोड स्माईल देत ओके म्हणतो. दोघांच्याही छान गप्पा रंगतात. गप्पांमध्ये 6 कधी वाजले कळतच नाही दोघांना. इतक्यात बाबा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. बाबा म्हणतात, काय रे लवकर उठलात? त्यांनी दोघांच्या कपड्यांवरून आधीच ओळखलं की हे अजून घरात गेलेले नाहीत. विक्रम म्हणतो, नाही, दिया आणि रोहन अजून आले नाहीत ना, त्यांचीच वाट बघतोय. बाबा म्हणतात, ते तर कधीच येऊन झोपले, ती काय त्यांची बाईक. आणि ते निघून जातात. मेघा आणि विक्रम आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात. विक्रम मेघाला जाताना आडवून म्हणतो, मेघा, तुझी कंपनी खरंच चांगली वाटली, थँक्स. मेघा हसून पुढे जाते. विक्रमच्या या एका वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते. आज रेवती आणि प्रमोदची मेहंदी आहे. दिया जरी धांदरट वाटत असली तरी तिने तिची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. सकाळी मेहंदी होती. रात्री असाच नाच गाण्याचा कार्यक्रम ठरला होता. रेवतीच्या चेहऱ्यावर प्रमोदच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता. आता मेघाच्याही सजण्या सवरण्यात हलकासा बदल झाला होता. आपल्याला कोणीतरी नोटीस करतं या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती. आता तिची नजर विक्रमलाच आधी शोधत होती. मेहंदीच्या कार्यक्रमात पुरुष मंडळींचं काहीच काम नसल्याने त्यांना वेगळी सोय केलेली होती. त्यांच्या मस्त गप्पाटप्पा सुरू होत्या. विक्रम लॅपटॉपवर त्याचे काही मेल चेक करत होता. हवेची एक झुळूक त्याला स्पर्श करून गेली. तो पुन्हा रात्रीसारखा शहारला. त्याने त्या वाऱ्याच्या दिशेने पाहिलं तर आबोली रंगाची घागरा चोली, त्यावर जाळीदार आणि नाजूक मोती असलेली ओढणी पांघरलेली. त्यातून तिची नाजूक कंबर लपाछपी करत नजरेस पडत होती. त्याने लगेच नजर चोरली, पण मन काही थांबत नव्हतं. न राहून त्याने परत तिला पाहिलं. त्याच कमरेवर ती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती. गोऱ्या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी, पायात घुंगराने भरलेली पैंजण, कानात खड्यांचे झुमके, ओठांवर हलकीची लिपस्टिक आणि तीच तिची गालावरची खळी. आज तो परत तिच्या सौंदर्यावर भुलला होता. तिला येताना पाहतच बसला. ती येतच होती की खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला. आई ग म्हणत ती ओरडली.
तसा विक्रम भानावर येत तिच्याकडे धावला, पण आधीच तिथे रोहन पोचला. रोहनने लगेच तिच्या पायात रुतलेला काचेचा तुकडा काढला आणि आपल्या खिशातला रुमाल तिच्या जखमेवर बांधला. काय मेघा, खाली बघून चालायचं ना? दिया घेऊन जा हिला. आता आराम कर थोडा, रोहन म्हणाला. विक्रम अजूनही तिला निहाळत होता. न बोलून दोघांची ही नजर खूप काही सांगून जात होती. हां म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडलं. लग्नानंतर 5-6 दिवस तिथेच राहून उरलेले विधी पूर्ण करून रेवती आणि प्रमोद डायरेक्ट हनीमूनला जाणार होते. त्यांच्या जवळच्या मित्रानेच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिला होता. मेघाला काही कामामुळे लवकर निघावं लागलं. तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली. कॅब येताच सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली. 15 मिनिटांनी आणखी एक कॅब आली मेघाला एअरपोर्टवर नेण्यासाठी. तो कॅब ड्रायव्हर विक्रमला भेटतो आणि सांगतो, दियाही तिथेच असते. विक्रम आणि दिया काळजीत पडतात. विक्रम बाईक घेऊन मेघाला शोधायला निघतो. घरी सगळे घाबरतील म्हणून दिया आणि रोहन इतक्यात कोणाला काही सांगत नाहीत. विक्रम बाईक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो. अधूनमधून तिला फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिचा फोन बंद येतो. या 15 मिनिटात नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता. एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी लागणारा तासाभराचं अंतर विक्रमने अर्ध्या तासात पार केलं होतं. इथे रोहन आणि दियासुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. विक्रम एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो, पण मेघाचा काहीच पत्ता लागत नाही. सतत रोहन आणि दियालासुद्धा संपर्कात ठेवून असतो. विक्रमच्या मनात मेघाबद्दल भीती वाटायला लागते. दुपारपासून मेघाला शोधता शोधता रात्रीचे 9 वाजतात. इथे घरी सगळे विक्रम कुठे गेला म्हणून विचारत असतात. तसं रोहन काहीतरी काम सांगून वेळ मारून नेतो. 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतच होता. आज आत्ता अचानक पावसाने जोर धरला होता. एका चहाच्या टपरीवर येऊन विक्रम थांबला. तिथे पण मेघाचा मोबाईलमधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला. पावसात तो पूर्णपणे भिजला होता. गार वाऱ्याची थंडी घालवण्यासाठी तो तिथेच थांबून चहा पीत बसला. पावसाचा जोर वाढत होता म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता. सहज विक्रमला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आहे म्हणजे त्या डिव्हाइसचं काम सुरू आहे. विक्रमने त्याची मदत घेण्याचं ठरवलं, पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवरून निघाला. थंडीने आता त्यालाही कापरे भरली होती, पण तरीही मेघाला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं म्हणून तो नॉर्मल गतीने चालला होता. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी मेघा दिसेल. असंच जाता जाता रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलेलं त्याला दिसलं. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला. एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होता, कारण एवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण काय येईल, कोणी लुटारू टोळी असली तर. पण दुसरीकडे मन म्हणत होतं की न जाणो मेघाला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी. कदाचित आपली पुण्याई तिच्या कामी येईल. विक्रम जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येतं. ती अक्षरशः चिखलात माखलेली होती. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो. आणखी जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो, कारण ती मेघा असते. एक क्षण त्याला खूप आनंद होतो, पण तिची अवस्था बघता तो थोडा काळजीत पडतो. तिला उचलून बाईकवर बसवतो, पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोडं कठीण होतं. तो स्वतःचा शर्ट काढतो, त्याला दोरीसारखं पीळ घालतो. आधी तिला बाईकवर बसवून स्वतः पुढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या पाठीवर घट्ट बांधून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. धो पावसामुळे रस्तासुद्धा नीट दिसत नव्हता. इतक्यात विक्रमचा फोन वाजू लागला. पावसात रिंगटोन तर ऐकू येत नव्हती, पण व्हायब्रेशनमुळे कळालं. गाडी थांबवून तो फोन रिसीव्ह करतो. गावाच्या जवळपास आल्यामुळे मोबाईलने रेंज पकडली होती. रोहन म्हणतो, हॅलो विक्रम, कुठे आहेस तू? काही पत्ता लागला का मेघाचा? आणि पावसात कुठे आहेस? काळजी करत आहेत सगळे. आत्ता कुठे तुझा फोन लागलाय? विक्रम म्हणतो, रिलॅक्स, मेघा भेटली, पण तिची कंडिशन खूप खराब आहे. मी नंतर सविस्तर सांगतो. आम्हाला घरी पोचायला बराच वेळ लागेल आणि पावसाचा जोर बघता सगळंच कठीण आहे. रोहन म्हणाला, ओके, मला सांग सध्या तुम्ही कुठे आहात? विक्रम त्याला तो उभा असलेल्या गावच्या ठिकाणचं नाव सांगतो. आणायचे त्या गावी रोहनचा डॉक्टर मित्र राहत असतो. तो विक्रमला तिथे जाण्यास सुचवतो आणि स्वतः त्या मित्राला विक्रम मेघाच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो. मेघाची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विक्रम रोहनच्या डॉक्टर मित्राकडे जातो.
डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो. विक्रमला येताना बघून तोही धावत त्याच्याजवळ जातो आणि मेघाला सावरतो. दोघे मिळून मेघाला आत घेऊन येतात. डॉक्टरच्या 2 मजली घराची केअरटेकर बाजूलाच राहत असते. तिच्या मदतीने मेघाचे ओले कपडे बदलून मेघाला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात. डॉक्टर म्हणतात, विक्रम, मी तिला इंजेक्शन दिलं आहे. तिला लवकरच बरं वाटेल. तिला आराम करू देत. बाकी सगळं नॉर्मल आहे. देवाच्या कृपेने तिच्यासोबत काहीही वाईट घडलेलं नाही. सो कम डाऊन. विक्रम म्हणतो, थँक्यू सो मच डॉक्टर. देवासारखे भेटलात. डॉक्टर म्हणतात, आता तूही चेंज करून घे. त्या कपाटात माझे काही कपडे आहेत, ते घे. तूही खूप भिजलायस. बाय द वे, मला हॉस्पिटलला निघायला हवं. माझी नाईट शिफ्ट आहे. सकाळी भेटू. एवढं बोलून डॉक्टर निघून जातो. विक्रम कपडे बदलून येतो आणि मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा न्याहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो. शरीर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते. तो तिथेच मेघाचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो. इथे रोहन दियाला मेघा सापडल्याचं सांगतो. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काहीच सांगत नाहीत. मेघा आणि विक्रम घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं असं ते दोघे ठरवतात. सकाळी विक्रमला जाग येते तेव्हा अजूनही अंधार पडलेला असतो. तो घड्याळात पाहतो तर 8 वाजलेले असतात. तो खिडकी उघडून बघतो तर सर्वत्र पावसामुळे अंधार पडलेला असतो. बाहेर अजूनही धो धो पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलेलं असतं. विक्रम मागे वळून बघतो तर मेघा अजूनही झोपेत असते. तो तिलाच एकटक न्याहाळत असतो. इतक्यात मेघाला जाग येते. आसपास नजर फिरवते तर सगळंच अनोळखी असतं. विक्रम तिच्याजवळ जाऊन बसतो. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडतो. विक्रम म्हणतो, कशी आहेस मेघा? तुला बरं वाटतंय ना? तशी मेघा विक्रमच्या गळ्यात पडून रडायला लागते. तिच्या मिठीत येताच विक्रमलाही वाटलं की आपण आलिंगन द्यावं, पण त्याने फक्त तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. विक्रम म्हणतो, मेघा शांत हो. मी आहे ना इथे. हां, प्लीज कम डाऊन. तिच्या डोक्यावरून हळूवार कुरवाळत. मेघा म्हणते, अजूनही प्रचंड घाबरलेली विक्रमच्या मिठीत रडतच होती. विक्रम म्हणतो, मेघा, ए मेघा, ए वेडाबाई, मी आलोय ना. काळजी करू नको. शांत हो आधी. तू थांब. मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी घेऊन येतो. एव्हाना तिच्या लक्षात येतं की ती नकळत विक्रमच्या मिठीत विसावली. मेघा विक्रमच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरत म्हणते, आय एम सॉरी. विक्रम म्हणतो, इट्स ओके. मी कॉफी घेऊन येतो. मेघा उठून फ्रेश व्हायला जाते, पण पायात चमक पडल्याने तिला चालता येत नव्हते. इतक्यात विक्रम कॉफी घेऊन येतो. विक्रम म्हणतो, काय झालं? मेघा म्हणते, कदाचित पायात चमक भरली आहे. विक्रम म्हणतो, हां, बस इथे. कॉफी घे आधी. मेघा म्हणते, थँक्स. विक्रम म्हणतो, थँक्स काय त्यात? कॉफीच तर आहे. मेघा म्हणते, कॉफीसाठी नाही, थँक्स फॉर एव्हरीथिंग. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. काही सेकंदात भानावर येऊन विक्रम म्हणतो, बघू कुठे पाय मुरगळला ते. मेघा म्हणते, आपण कुठे आहोत आणि तू मला कसं शोधलंस? मग विक्रम कालपासून ते आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम मेघाला सांगतो. मेघा म्हणते, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला? विक्रम म्हणतो, बरं ते जाऊ दे. काल नक्की काय झालं? मेघा म्हणते, काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते. अंधार पडत आला होता. आसपास फक्त झाडी होती. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण रस्ता काहीच कळत नव्हता. माझा फोन, माझं सामान काहीच जवळ नव्हतं. एका ठिकाणी 7 ते 8 जंगली श्वापदं होती. मला बघताच माझ्या अंगावर धावून आली. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. एका दगडावर ठेच लागून पडले. कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा, पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळलं नव्हतं. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला. मी नक्की कुठच्या दिशेने चालले आहे हे पण माहीत नव्हतं. मी पूर्णपणे घाबरले होते. धावून धावून पूर्ण थकले होते. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणी गाडीही थांबवत नव्हतं. त्यातच मला कधी ग्लानी आली माहीत नाही. आत्ता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जीवात जीव आला. तर मित्रमैत्रिणींनो, मेघासोबत नक्की काय घडलं हे पाहणार आहोत आपण पुढील भागात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.
कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.